नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज एक सर्वात महत्त्वाचा विषय घेणार आहे, तो म्हणजे मुलींना मोफत शिक्षण. बऱ्याच वेळा खरंच मुलींना मोफत शिक्षण आहे का या संदर्भामध्ये विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम अवस्था आहे. तर मी त्या संदर्भात डिटेल गोष्ट सांगणार आहे. वास्तविक 2024 पासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सर्व कॅटेगरीच्या मुलींसाठी मोफत शिक्षण दिलेलं आहे. एक्झाम्पल धरून चाला, मेडिकल सायन्सेस मध्ये विचार करायला गेलं तर नीटची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस पासून ते फिजिओथेरपी पर्यंत असणाऱ्या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ज्यांचं उत्पन्न कदाचित 8 लाखापेक्षा कमी असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना जवळपास 90% म्हणजेच 90% फी माफी मिळणार आहे. एक्झाम्पल धरून चालूया, एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी 98 ते 99% म्हणजे 100% फी माफ आहे. एखाद्या फीचा जर विचार करायला गेलं तर 10% ही डेव्हलपमेंट फी असते आणि ट्युशन फी हे 90% असते. तर त्यामध्ये एससी आणि एसटी साठी 100% फी माफी असते. म्हणजे डेव्हलपमेंट फी त्याचबरोबर ट्युशन फी त्यांच्यासाठी काही भरावी लागत नाही, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल. त्यानंतर पुढच्या जो कॅटेगरी आहे त्यामध्ये व्हीजे विमुक्त जाती किंवा त्याला आपण डी नोटिफाईड ट्राईब्स असं म्हणतो, एनटी बी सी डी आणि त्याचबरोबर एसबीसी त्याला आपण स्पेशल बॅकवर्ड क्लास असं म्हणतो, की जेणेकरून या सर्व ही जी एसबीसी कॅटेगरी आहे ती मात्र ओबीसी मधून त्यांचं ऍडमिशन होत असतं. फीज भरताना मात्र फक्त त्यांना डेव्हलपमेंट फीज भरावी लागते. म्हणजे एखाद्या कॉलेजची फीज 10 लाख रुपये असेल तर फक्त 1 लाख रुपये फीज भरावी लागेल. एखाद्या कॉलेजची फीज म्हणजे बीएमएस सारख्या 2,10,000 असेल तर तुम्हाला फक्त 21,000 भरावी लागणार आहे. याच्यासाठी कोणत्या कॅटेगरीत पुन्हा एकदा सांगतो, एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास की ज्याचं ऍडमिशन ओबीसी मधून होतं, आणि व्हीजे एनटी 1, 2, 3 या सर्व मुलींना या ठिकाणी फक्त 10% फीज भरावी लागते. आता राहिलेल्या कॅटेगरीमध्ये ईडब्ल्यूएस या कॅटेगरी बद्दल जर विचार करायला गेलं तर सर्व मुले आणि मुलीं याच्यामध्ये मात्र जे काही फीज असेल, उदाहरणार्थ एमबीबीएस साठी 10 लाख फीज आहे आणि दुसऱ्या एखाद्या कोर्ससाठी 1 लाख रुपये फीज आहे. त्याच्यामध्ये 10% डेव्हलपमेंट फी आणि 90% ट्युशन फी असते. तर ईडब्ल्यूएस या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांचं रिसेंट वर्षाचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असतं. त्या सर्व मुलांसाठी 50% फी भरावी लागेल, म्हणजेच डेव्हलपमेंट फी 50% भरावी लागेल. त्याचबरोबर ट्युशन फी सुद्धा 50% भरावी लागेल. म्हणजे 10 लाख रुपये फीज असेल तर तुम्हाला दरम्यान 5 लाख रुपये भरावे लागणार आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा, या सर्व ईडब्ल्यूएसच्या मुलींसाठी मात्र 10% फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागणार आहे. एक्झामिनेशन फीज जी आहे ती पण माफ होणार आहे, त्याचबरोबर ट्युशन फी पूर्ण माफ होणार आहे. म्हणजे त्यांना फक्त 10% रक्कम ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांसाठी भरावी लागेल. नंतरची दुसरी कॅटेगरी जी राहील एसईबीसी, ज्याला आपण सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजेच मराठा आरक्षण. याच्यामध्ये सुद्धा सेम क्रायटेरिया ईडब्ल्यूएस सारखा आहे, की ज्या विद्यार्थ्यांकडे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा विद्यार्थ्यांच्या मुलांसाठी 50% फी भरावी लागेल आणि 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींसाठी 90% फी माफी मिळेल आणि फक्त 10% फीज भरावी लागेल. मग तो फीज तुमची 1 लाख असू दे किंबहुना 10 लाख रुपये असेल. परंतु एसईबीसी नावाच्या कॅटेगरीमध्ये जर समजा तुमचं उत्पन्न मुलगा असेल किंवा मुलगी असेल, यांचा पालकाचं रिसेंट वर्षाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र फक्त मुलांसाठी तुम्हाला पूर्ण फी भरावी लागेल. त्याचबरोबर मुलींसाठी मात्र त्यांच्याकडे जर 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असून सुद्धा नॉन क्रीमी लेअर असेल, म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रीमी लेअर हे तिन्ही डॉक्युमेंट असणं आवश्यक असतं. यापैकी तिन्ही डॉक्युमेंट्स असतील आणि तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एससीबीसीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 90% फी माफी होणार आहे मुलींसाठी आणि 10% फीज भरावी लागणार आहे. तेच मुलांसाठी तुमच्याकडे नॉन क्रीमी लेअर असेल आणि तुम्ही जर समजा क्लास 3 मधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 50% फी माफी आहे. तुमच्याकडे नॉन क्रीमी लेअर असणं आवश्यक आहे. उत्पन्न त्यावेळेस 8 लाखाच्या कमी जास्त असेल तरी चालू शकते. आता शेवटची कॅटेगरी जी राहिली त्याला आपण जनरल किंवा ओपन किंवा अनरिझर्व्ड कॅटेगरी असं म्हणतो.
यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ओपन मधून रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचं कॅटेगरीचा लाभ घेतलेला नाही, परंतु अशा विद्यार्थ्यांचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न पालकाचं रिसेंट वर्षाचं असेल तर तो इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असावा लागेल. आणि तो उत्पन्नाचा दाखला असेल तर मुलांसाठी 50% फी माफी मिळेल आणि मुलींसाठी 90% फी माफी मिळेल. परंतु 8 लाखापेक्षा वरती उत्पन्न असेल तर मात्र मुलींना पण आणि मुलांना पण तुम्हाला फी माफी मिळणार नाही, 100% फी भरावी लागेल. अशाच प्रकारच्या महत्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर तुम्हाला काही पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.